आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आले। खऱ्या अर्थाने आमची लढाई ही 2014 पासूनची आहे। 2014 साली मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती की आमचा धर्म फायनल करण्यात यावा। खऱ्या अर्थाने सरकारी कागदपत्रामध्ये आणि जनगणनेमध्ये आमचा धर्म हा मुस्लिम दाखवण्यात आला आणि त्यामुळे अनेक आमच्या धार्मिक याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या। खऱ्या अर्थाने मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना केलेली आहे, म्हणून अशा ठिकाणी ज्या ठिकाणी धर्माचा उल्लेख येतो त्या ठिकाणी इस्लाम हा धर्म असला पाहिजे असा उल्लेख होणं गरजेचं आहे। म्हणून 2011 साली झालेल्या जनगणनेमध्ये सुद्धा आमच्या धर्माचा उल्लेख हा मुस्लिम, कुठे सुन्नी मुस्लिम, कुठे शिया मुस्लिम अशा प्रकारचा झाला आणि त्यामुळे आमची जनगणना योग्य पद्धतीने होऊ शकली नाही। म्हणून त्या काळी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। त्या याचिका अजून पेंडिंग पडलेली आहे आणि आता पुन्हा 2026ची जनगणना आलेली आहे। त्या जनगणनेच्या फॉर्ममध्ये धर्माचा उल्लेख हा इस्लाम व्हावा आणि इस्लाम धर्माला मानणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांचा उल्लेख हा जातीमध्ये व्हावा। कारण ज्या प्रकारे हिंदू धर्मामध्ये अनेक जाती आहेत, त्याचप्रकारे इस्लाम धर्माला मानणारे असे अनेक पंथ आहेत, अनेक समुदाय आहेत, अनेक जाती आहेत, तरी त्यांचा उल्लेखही स्पष्टपणे धर्म इस्लाम आणि त्यांच्या वेगवेगळ्या जाती अशा प्रकारे व्हावा अशी मागणी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारींमार्फत केलेली आहे आणि त्या मागणीचा विचार व्हावा व उच्च न्यायालयाच्या जे केस आहे त्या केसच्या बाबतीत सुद्धा विचार व्हावा अशा प्रकारचं एकूण मागणी आम्ही केलेली आहे। उच्च न्यायालयाचा जो अंतरिम आदेश आहे त्या आदेशाची प्रतसुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्या काळी ते संपलेलं होतं, जनगणना संपलेली होती म्हणून त्या काळी निकाल दिला नाही उच्च न्यायालयाने आणि आता पुन्हा जनगणना सुरू झालेली आहे, तर त्यामध्ये ती दुरुस्ती करावी अशा प्रकारची प्रमुख मागणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। परत आवाज